नमस्कार मित्र हो. मी संजय सोनवणी. सामाजिक मानसिक गोंधळाच्या एका विलक्षण कालखंडातून आपण चाललो आहोत असे अनुभव जवळपास सर्वच नागरिक घेत आहेत. तो राजकीय असेल, सामाजिक असेल, वैचारिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, असे एवढे गोंधळ सध्या चालू आहे की त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपण नेमके कुठे आहोत, आपली भूमिका काय आहे आणि आपण जगतो कशासाठी आहोत आणि आपलं भवितव्य काय आहे याचा गहन प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उपस्थित होऊन गोंधळून जाणं हे स्वाभाविक आहे. आणि हा सामाजिक गोंधळ खरं म्हणजे आता पराकोटीचा वाढला आहे हे आपल्या लक्षात येईल. हा काही जगातला पहिलाच काळ नाही, परंतु आताचा काळ असा आहे की आपण लोकशाहीत राहतो. एका मूलभूत समतावादी, स्वतंत्रतावादी सामाजिक भूमिकेतून जगतो असा आपला सर्वसाधारण समज असतो. परंतु दुर्दैवाने तसं घडताना दिसत नसल्यामुळे आणि कोणतंही वैचारिक जे एक व्यूह आहे किंवा ज्याला आपण चौकट म्हणू, ती कोणतीही चौकट मनुष्याला परिपूर्ण समाधान देऊ शकेल अशी नाही. त्यामुळे थोड्या 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 विचारात वाटले गेलेले असंख्य लोकांचे समूह एकमेकांमध्ये संघर्ष करत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे आजच्या काळामध्ये वैदिकवादी सरकार सत्तेमध्ये आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रात वैदिक वर्चस्वात लादण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु त्याच्यामध्येच एवढे मतप्रवाह आहेत की नेमकं काय चाललं आहे, नेमकं खरं काय आहे. अरे इथले बाहेरचे इथलेच होते तर मग त्यांनी इथली संस्कृती निर्माण केली असं जर तुम्ही म्हणता, कधी केली, कशी केली, त्याचे पुरावे काय, हे प्रश्नसुद्धा आता विचारणं अवघड झालेलं आहे. आणि हे जे सांगितलं हे सत्यच आहे असा भ्रम मनोमानसी कसलाही विचार न करता आपल्याच व्यक्तिगत विचार व्यूहात अडकून त्यावर विश्वास ठेवत अनेक लोक जातात आणि ते स्वतःच बरोबर इतरांची फसवणूक करत असतात. परंतु यातनं फक्त वैचारिक गोंधळ निर्माण होतो, त्यातनं समाधान मिळत नाही. मग त्याच्या विरुद्ध सुद्धा विचारव्यूह जन्माला येतात आणि मग ते विचारव्यूह विरुद्ध हा वैदिकवादी विचारव्यूह यात संघर्ष निर्माण होतो, सुरू होतो. आणि त्यातनं कोणालाही एका तार्किक किंवा विवेकवादी वैचारिक तथ्यनिष्ठ सत्यनिष्ठ भूमिकेपर्यंत जायचं नसल्यामुळे वैचारिक गोंधळ वाढण्यात हातभारच लागतो असं आपण पाहू शकतो. जगामध्ये ज्या वेळेस लोकशाही नव्हती, सामंतशाही राजेशाही याचा बोलबाला होता, त्याही काळांमध्ये समाजच संपूर्ण समाजच वैचारिक गोंधळात अडकला आहे असं होत होतं. आपण पानिपतच्या युद्धाचं उदाहरण घेऊ. आजही प्रश्न पडतो की मराठे एका परकीय आक्रमकाशी लढायला गेले होते. त्यांना ग्रीक आपले राजपूत असतील, जाट असतील, शीख असतील, एवढंच काय नागपूरकर भोसले असतील, हे त्या युद्धात मराठीच्या बाजूने सामील का नाही झाले? म्हणजे त्यांचा काही वैचारिक गोंधळ होता का? त्यांचं काही वैचारिक ध्येय किंवा राजकीय ध्येय वेगळं होतं का? याचं ॲनालिसिस आम्ही करण्याच्या भानगडीत न पडता आम्ही फक्त मराठ्यांच्या पराजयाच्या दुर्दैवी गाथा रडत कडत गाण्यामध्ये घालवतो किंवा त्या पराजयालाच विजय समजण्याची एक चूक करत असतो. परंतु असं का झालं? हा वैचारिक गोंधळ म्हणजे राजपुतांमधला असेल, जाटांमधला असेल, शिखांमधला असेल, नागपूरकर भोसले किंवा अन्य राजसत्तांबद्दल असेल, खुद्द मुस्लिम सत्ता मराठ्यांच्या बाजूने आल्या नव्हत्या, हे वास्तव आहे. म्हणजे काहीतरी वैचारिक गोंधळ होता. तो वैचारिक गोंधळ दूर करण्यामध्ये मराठे कमी पडले का? की तो वैचारिक गोंधळच एवढा मोठा होता की ज्यामुळे या सत्तांना मराठ्यांची साथ देणं योग्य वाटलं नाही.
त्यांना परभारेच अब्दालीन मराठे काय होईल हे पाहून घ्यायचं म्हणून ते तमाशा बघत बघत बसले. असं काही झालं का? हा विचार मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. अगदी आपण पुरातन काळात जाऊ, महाभारत काळात जाऊ. एकीकडं कौरवांची 11 अक्षौहिणी सेना आहे, एकीकडे 7 अक्षौहिणी सेना पांडवांच्या बाजूने आहे. म्हणजे पांडवांच्या मागं तसं पाहिलं तर लोकसामर्थ्य कमीच होतं, सैनिकी सामर्थ्य कमीच होतं. कौरवांच्या बाजूने जास्त होतं. म्हणजे कौरवांची बाजू योग्य आहे असं 11 अक्षौहिणी लोकांना वाटलं. आणि अधिकांचे अधिक सुख हा जर नीतिशास्त्राचा नियम जर पाहिला, आपण जर पाहिला, म्हणजे 11 अक्षौहिणी लोकांना असं वाटलं की कौरवांची बाजू योग्य आहे. हा त्यांचा वैचारिक गोंधळ होता का? आपल्याला विचार करायला पाहिजे. वैचारिक गोंधळ होता की ते खरोखर विचारणे योग्य होते आणि केवळ पांडव जिंकले म्हणून आपल्याला पांडवांची बाजू योग्य वाटते, याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे वैचारिक गोंधळ निर्माण होण्याचे काळ हा काही पहिला नाही आहे. पण आताच्या काळाची चिंता अशासाठी करावी लागते की आपण सारे जीवित आहोत, आपण सारे शिक्षित आहोत, आपण सारे लोकशाहीमध्ये राहत आहोत. घटनात्मक मूलतत्व पाळण्यासाठी आपण स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आपण प्रतिज्ञा केलेली आहे. ही राज्यघटना आम्ही स्वतः परत अर्पण केलेली आहे. म्हणजे आम्ही आम्हालाच अर्पण केली याचा दुसरा अर्थ असा होतो की राज्यघटनेचं परिपालन होणं हे प्रत्येक नागरिकाने घेतलेलं एक बंधन आहे. मग असं असताना हे वैचारिक गोंधळ जे निर्माण केले जातात याची परिणती काय? आम्ही तसं जर म्हटलं तर अत्यंत निरर्थक प्रश्नांमध्ये अडकून पडलो आहोत. पाश्चात्य लोकांनी आर्य आक्रमक सिद्धांत, आर्य विस्थापन सिद्धांत त्यांना सोयीचा होता, त्यांनी वापरला. नंतर ते भाषा सिद्धांत नाव दिलं, तेही त्यांना सोयीचं होतं, ते त्यांनी वापरलं. परंतु या लोकांनी साध्या बेसिक प्रश्नांचं उत्तर कधीही दिलेलं नाही. आतापर्यंत मायकेल विट्झेलपासून पाश्चात्य एकही आर्य स्थलांतर किंवा आर्य विस्थापन सिद्धांताचं समर्थन करणारा असं कधीही मांडणी केली नाही की आर्य येण्याच्या पूर्वी भारतातली धर्माची स्थिती काय होती, नंतरची काय होती आणि आज काय आहे. आणि त्यांचं समाज जीवन, त्यांचं आर्थिक जीवन, त्यांचं धर्मजीवन हे काय होतं, जे भारतातले अक्षरशः 90% लोक पाळतात, ते काय होतं याच्यावर संशोधन करण्यासाठी, त्याच्यावर भाष्य करण्यासाठी त्यांनी कधीही वेळ दिलेला नाही. आपण पाहू शकता. कालच मायकेल विट्झेल यांचा एक नवीन प्रबंध प्रकाशित झाला आहे. त्यातही त्यांनी हे आर्य 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 त्या सिद्धांतात त्यांनी फक्त हे जे भारतीय लोक म्हणजे विशेषतः संघाचे लोक जे सिद्धांत म्हणतात आर्य इथलेच होते, मग ते जगभर पसरले, भाषा पसरवल्या वगैरे सगळं, त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. त्याचं त्यांनी खोडून काढलेलं आहे. ते अरबिंदो असतील, विवेकानंद असतील, लोकमान्य टिळक असतील, जे काही सिद्धांत झाले, सावरकर असतील, गोळवलकर असतील, ते सगळे खोडून काढले. ते ठीक आहे. पण महत्त्वाच्या प्रश्नाला पूर्णपणे त्यांनी बगल दिलेली आहे, हे आपण पाहू शकता. अगदी जनुकीय शास्त्र जरी वापरलं तरी ते शास्त्र बाल्यावस्थेत जरी असलं तरी त्या शास्त्राचा आधार घेत मोठे मोठे सिद्धांत मांडले जातात. आउट ऑफ आफ्रिका सिद्धांताचं समर्थन केलं जातं, भले कितीही पुरावे त्याच्या विरोधात का जात असेल ना, ते असू द्या. पण गंमत बघा, आर्यांच्या भाषा महाराष्ट्रापर्यंतच का थांबल्या? महाराष्ट्र ते तमिळनाडू या भागाला त्यांनी सोडून दिलं. हे जगभरात गेले. म्हणजे भले भारतातनं जावं का स्टेपेतनं जावं की अजून जर्मनीतनं जावं, ते सगळीकडे गेले. पण ते दक्षिण भारतात मात्र गेले नाही. गेले कुठं? डायरेक्ट महाराष्ट्रातनं जी एक उडी मारली, एक श्रीलंकेत गेले आणि श्रीलंकेमध्ये आर्य भाषा आहे. आता तर्काने जरी विचार केला, आपण शास्त्र 2 मिनिटं बाजूला ठेवू, उत्खनित पुरावे बाजूला ठेवू,
आतापर्यंत दोन्ही संस्कृतींचा इतिहास म्हणजे उत्तर दक्षिणेच्या संस्कृतीचा इतिहास आपण वेगळा ठेवू. या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं हे युरोपीय विद्वान देत नाहीत आणि हे आर्यवादी किंवा हे संघवादी जे विद्वान आहेत ते तर त्याहून देत नाहीत. ते म्हणतात भारतातील संस्कृती एकजीव आहे. एकजीव कुठे आहे? कधी होती? एकजीव जर आहे तर मग हे जे सामाजिक वाद आहेत हे काय? अस्पृश्यता काय? ही जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था काय? आणि जर आर्य जगभरात गेले तर त्यांनी भारतातच वर्णव्यवस्था निर्माण केली, बाहेर गेले तिथे मात्र केली नाही. किंवा स्टेपेमध्ये आर्य जन्मात आले, तिथनं सगळ्या जगाभर पसरले, भारतापासून ते युरोपापर्यंत. मग फक्त भारतातच त्यांनी ही व्यवस्था का आणली आणि इतर भागांमध्ये का नाही आणली? साधे प्रश्न. तुम्ही विचार करा, शांतपणे विचार करा. हे पुन्हा पुन्हा ऐका मी जे आता म्हटलं होतं. हे साध्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाहीत. एखादी नवीन भाषा तुम्ही निर्माण केली तर तिचा प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो. तुम्ही नवीन धर्म निर्माण केला तर त्याचा प्रचार करावा लागतो, प्रसार करावा लागतो. आणि मग तुमच्या धर्माचे लोक जेही होतात, म्हणजे इस्लाममध्ये जे गेले किंवा ख्रिश्चन जे झाले नंतर, त्यांचा आधी काहीतरी धर्म होता ना. इंग्रजी शिकायच्या आधी किंवा इंग्रजी त्यांना कंपल्सरी होण्याच्या आधी किंवा अत्यावश्यक होण्याच्या आधी त्यांची कोणती तरी भाषा होती ना. मग त्या भाषेचं काय झालं आणि ती भाषा कोणती होती? एकीकडे असं सांगायचं उत्तरातल्या भाषा संस्कृत निर्मित आहे. मग त्या संस्कृत निर्मित झाल्या म्हणजे नेमकं काय झालं? कशाच्या निर्मित झाल्या? एका भाषेपासून अन्य भाषा निर्माण झाल्या असा ज्यावेळेस कोणी सिद्धांत मांडतं, त्या कशा झाल्या? ती प्रोसेस, ती प्रक्रिया, ती सांगा ना. ती तुम्ही सांगत नाही, त्याबद्दल तुम्ही बोलत नाही. म्हणजे सामाजिक मानसिक गोंधळ वाढवायला हातभार लावला जातो. आर्थिक स्तरावर आपण पाहावा तर तेच आहे. सरकारने कोणताही उद्योग करू नये हे तत्व तर अगदी बरोबर आहे. सरकारचं उद्योगधंदे करणं काम नाही हे मान्यच आहे. पण पण त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? आधी तोट्यात जे सरकारला उद्योग चालवताच येत नाहीये, तोट्यात आहे, ते आधी विकले पाहिजे. एअर इंडिया विकण्यासाठी आजतागायतपर्यंत यांना जमलेलं नाही. अनेक फोटो जिंकोपासून फिल्म लिमिटेडपासून असे असंख्य उद्योग आहेत की जे अत्यंत पराकोटीचे तोट्यामध्ये, काहींचे उद्योग आता कालबाह्य झालेले आहेत. ते मात्र चालू आहेत. ते विकले जात नाही आहेत, ते विकतही नाही आहे, ती विकण्याची भाषाही नाही आहे. विकण्याची भाषा कोणाची होती? बँकांची. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे अर्थपुरवठ्याची सगळ्या सूत्र आहेत, सगळी नाड्या आहेत, ते विकायची घोषणा होते. आणि परत असेच सांगितलं जातं की सरकारचं काम उद्योग चालवणं नाही आहे. आणि मान्य आहे ना, परंतु तुम्ही ते कधी विकता, कशासाठी विकता आणि ते कोणाला विकणार आहात या गोष्टी तरी तुम्ही घोषित कराल की नाही? पण सर्वसामान्य माणसं हा विचार करत नाहीत. मानसिक गोंधळ वाढतो तो केवळ आपण स्वतःला प्रश्न विचारत नसल्यामुळे, आपण विवेकवादी भूमिका घेत नसल्यामुळे. आज आपण माहितीच्या समुद्रात राहतोय. लक्षात घ्या, 20-25 वर्षापूर्वी माहितीचे स्रोत फार कमी होते, फार मर्यादित होते. एखाद्या गोष्टीचं आज संशोधन करायचं तर शेकडो लायब्रऱ्या ढूंढाव्या लागायच्या, अनेक ग्रंथ मिळत नसत, ते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागायचा. आता ते इंटरनेटमुळं सहज शक्य झालेलं आहे. गुगलचा जरी नीट चांगल्या पद्धतीने उपयोग केला तरी आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात. आपण ते करत नाही. किंबहुना आम्ही हातातल्या मोबाईलवरही इंटरनेट असताना त्याचा उपयोग फक्त 1% सुद्धा गुगलसाठी करत नाही. ही चूक आमची. मग मानसिक गोंधळ का होणार नाही? जी संस्था, जे सरकार, जी विचारधारा तुमचा आत्मा लिलाव करत आहे, आत्मा विक्रीला काढत आहे, तुमच्या सुखदुःखांशी, तुमच्या वेदनांशी सरकारला काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. मग ते गॅसचा भाव असो, पेट्रोलचा भाव असो, डिझेलचा भाव असो, भाजीपाल्याचा भाव असो, काही घेणं देणं नाही आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, काही घेणं नाही.
दूध विक्रेत्याचा प्रश्न असो, मच्छीमारांचा असो, पशुपालकांचा असो, मेंढपाळांचा असो, काही घेणं देणं नाही. आणि सरकारला हे कसलंही घेणं देणं नसताना या सरकारला एवढे मोठे समर्थक मिळू शकतात, हे मानसिक गोंधळाचं लक्षण नाही तर दुसरं काय. आणि हा मानसिक गोंधळ हा अत्यंत योजनाबद्ध रीतीने निर्माण केला गेलेला आहे की तुम्ही एवढे गोंधळलेले राहा पण विवेकी विचार करू नका. मित्रांनो, मानसिक गोंधळापासून आम्हाला दूर व्हायचं असेल तर आम्हाला पहिला आमचा विवेक जागृत करावा लागेल. आम्हाला ज्ञानासक्त व्हावं लागेल. माहिती भरपूर आहे, पण ती काय घ्यायची, कशी घ्यायची. कारण माहिती कशी होते, माहिती 3 प्रकारची असते. एक शुद्ध माहिती असते, त्याला कोणताही डावा उजवा सरळ असला संबंध नसतो, ती फक्त निखळ माहिती असते. दुसरी माहिती असते ती राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन माहितीला छेडछाड करून ती पसरवली जाते. जशी इतिहासाबद्दलची असो, समाजकारणाबद्दल असो, अर्थकारणाबद्दल असो, ही माहिती अशी जाणीवपूर्वक आपलं मत निर्माण करण्यासाठी पसरवली जाते. आणि तिसरी माहिती, त्याला आपण अर्धवट माहिती म्हणतो. म्हणजे अशा फक्त गोष्टी सांगायच्या, माहितीचा तुडुंब आणून, पण ती अर्धवट सांगायची. तिला परिपूर्णतेचा स्पर्श द्यायचाच नाही. मग या 2 प्रकारच्या ज्या माहिती आहे, या माहिती आमचा आत्मा विकायला काढतात. आमचं मानसिक संतुलन बिघडवतात आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर आम्ही स्वतःला ज्ञानवंत समजायला लागतो, आमची मतं ठरवतो, आमचे निर्णय घेतो आणि आमचं भविष्याचा ऑटोमॅटिकली नाश करत जातो. आम्हाला बदललं पाहिजे, गोंधळून जायचं नाही. गोंधळण्याचे क्षण ज्यावेळेस येतात त्यावेळेस हे समजायचं की ही स्थिती मुद्दाम निर्माण केली गेलेली आहे. आम्हाला असल्या मुद्दाम निर्माण केल्या गेलेल्या गोंधळांशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. आम्ही आमचं मस्तक झटकायचं आहे आणि विवेकी विचार करत पुढे वाटचाल करायचं आहे. एवढंच. धन्यवाद.